हमको कैमरे में कैद कर। आता आपण जे उपोषण सोडलेलं आहे, तात्पुरतं आपण उपोषण सोडलेलं आहे, तर यावर आपली प्रतिक्रिया काय असणार आहे? आपण मांडलेल्या तांत्रिक व प्रशासकीय मुद्द्याची शासन नियमानुसार शहानिशा करणे आवश्यक असल्याने जमिनीचे वाद व अतिक्रमण शिस्तभंगाची कारवाई यासाठी हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून ते पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधीची आवश्यकता आहे. किती दिवस लागतील सरासरी? आता सगळ्या मुद्द्याची शहानिशा करणे त्याला थोडा कालावधी लागतो. सांगता नाही येणार ना. हा, दिवस नाही सांगता येणार. अधिकारी आपलं आपण कुठल्या पदावर आहात? मी मंडळ अधिकारी भोकरदन. भोकरदन. आपलं काय नाव? अर्चना तळोकार. अर्चना तळोकार. हे जे पत्र अगोदर जे आपण जे तुम्हाला निवेदन आपण दिले होते, तर ते निवेदन आपल्यापर्यंत पोहोचले होते का? म्हणजे तहसीलच्या माध्यमातून, तुमच्या शिपायाच्या माध्यमातून? पत्र काढलेले आहे त्यांनी. तुम्हाला पत्र काढले कधी? नेमकं मी उपोषणाला बसण्या अगोदर पत्र काढले का उपोषणाच्या दिवशी पत्र काढले? अजून मला भेटलेलं नाहीये, त्यांनी पत्र काढलेले. अच्छा, पत्र माझ्यापर्यंत आलेलं नाही. अच्छा, अजून नाही आलं पत्र. मित्रांनो, या ताई मंडळाधिकारी आहात भोकरदनच्या. आपण 4 तारखेला उपोषणाला बसलेलो आहे आणि आपला हा जे पत्र व्यवहार झालेला आहे, हा 4 महिन्यापासून या तहसील कार्यालयामध्ये पत्र व्यवहार चालू आहे. परंतु अद्यापही पत्र व्यवहार मंडळ अधिकाऱ्यापर्यंत ते पत्रच पोहोचलं नाही. पत्र पोहोचलं नाही म्हणून मंडळ अधिकारी यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की हा प्रश्न समजून घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावर उपाय करू, निर्णय घेऊ, बरोबर ना? आणि ती सगळी शहानिशा झाल्याशिवाय आपलं ते पंचनामा करणार नाही. कारण ते पत्र तहसीलदार यांच्याकडून मंडळ अधिकारी यांच्यापर्यंत जर पोहोचलं असतं तर नक्कीच मंडळ अधिकारी यांनी त्याच्यावर शहानिशा अगोदर केली असती आणि आपलं उपोषण हे 11 दिवस आज चाललेलं उपोषण त्यांनी हे लवकर सोडायचा प्रयत्न केला असता आणि ते संबंधित व्यक्तीवर सुद्धा ही कारवाई सुद्धा झाली असती, संबंधित व्यक्तीचा तो पंचनामाही झाला असता, असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनात येत आहे. बरं, शहानिशा झाल्यानंतर आपण तिथला पंचनामा करणार का? आपण काय म्हणतो याच्यावर? हा, पत्र आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करू. मॅडमचं म्हणणं आहे पत्र आम्हाला पोहोचल्यानंतर आपण त्याच्यावर संबंधित व्यक्तीवर कारवाई करणार आहे. पंचनामा करूनच करणार पण कशी करणार? नियमानुसार. म्हणजे पत्र नसल्यामुळं त्यांना फिक्स सांगता येत नाही, म्हणजे गोलमोल आहे अजून ते. आणि या ठिकाणी जे भोकरदन जे तहसीलदार अविनाश पाटील त्यांच्यासोबत आलेले त्या दिवशी भाऊसाहेब सोनवणे या ठिकाणी तलाठी आहेत. तर तलाट्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की आम्ही माननीय खासदार रावसाहेब दानवे यांच्या घराचा पंचनामा आम्ही करू शकत नाही, तुम्हाला उपोषण सोडावं लागणार आहे. मित्रांनो, आता ह्या मॅडमनी आपलं उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे, पण या पत्रावरती लिहून दिलेलं आहे मॅडमच्या आग्रह खातीर आपण हे उपोषण मागे घेतलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. परंतु मॅडमला पत्र नाही अजून. या ठिकाणी जोपर्यंत मॅडमला पत्र येत नाही तोपर्यंत मॅडम त्या माननीय खासदार रावसाहेब दानवे यांचा घराचा जो पंचनामा आहे तो पंचनामा होणार नाही, हे आपल्या या ठिकाणी समजलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वे नंबर 39 मध्ये जे मिरची आता सध्या लावलेली आहे तिथलाही पंचनामा जोपर्यंत त्यांच्याकडे पत्र येत नाही तोपर्यंत तो पंचनामाही आता तिथून होणार नाही. राहिला विषय आपला डीवायएसपी ऑफिस जुनं आणि तहसीलदाराचं क्वार्टर हे जुनं, त्या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे हे कोणाच्या नावावर नगर परिषदेने परवानगी दिलेली आहे बांधकाम करण्याची, हे आपल्याला अद्याप समजलेलं नाही. कारण ते पत्रच मंडळ अधिकारी यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलेलं नाहीये. त्याच्यामुळं हे पत्र इथं भेटलेलं नसल्यामुळं मंडळ अधिकाऱ्याला सुद्धा सांगता येईना की हा पंचनामा आम्ही कसा करणार आहे, कधी करणार आहे, कोणत्या तारखेला करणार आहे, हे त्यांना निष्पन्न होत नाही, त्यांना सांगता येत नाही. आणि संबंधित तलाठी भाऊसाहेब सोनवणे यांच्यासाठी आपण या ठिकाणाहून ह्या बांगड्या आपण त्यांना देत आहे आणि त्यांना एक केळ सुद्धा देत आहे. परंतु हे केळ आणि बांगड्या या भोकरदनचे तहसीलचे कर्मचारी आहेत, यांच्या माध्यमातून आपण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचं नाही त्याच्यात काही संबंध नाही. ऐकून घ्या, तुमचा जरी संबंध नाहीये पण तुम्ही ते प्रतिनिधी आहात, तुम्ही घेऊ नका, फक्त हात लावा म्हणजे पोहोचले त्यांच्यापर्यंत. त्यांनाच द्या, आम्ही आमचा काय संबंध. हा, तर अशा पद्धतीनं हे उपोषण या ठिकाणी बांगड्या आणि एक केळ देऊन
त्यांचा मी निषेध करतो ह्या तलाट्याचा, सोनवणे तलाट्याचा. त्यांनी तात्काळ ह्या पंचनाम्याचं पत्र मंडळाधिकाऱ्यापर्यंत पोहोचावं, म्हणजे मंडळाधिकाऱ्याला ते सोपं जाईल. परंतु मंडळाधिकाऱ्यापर्यंत ते पत्र पोहोचलेलं नसल्यामुळे त्यांना ते सांगता येत नाही. कुकडीचा विषय, कुकडीचा जो तलाठी आहे त्यांच्यापर्यंत ते पत्र अजून गेलेलं नाहीये. ते पत्र सुद्धा त्यांच्यापर्यंत तात्काळ गेलं पाहिजे, म्हणजे त्यांना ते पंचनामा करण्यासाठी सोयीस्कर होईल. तसंच त्याचप्रमाणे हसनाबादचं जे देवस्थानची जी जमीन आहे त्या देवस्थानच्या जमिनीचा पंचनामा करण्यासाठी सुद्धा हे पत्र त्या तलाठी मंडळाधिकाऱ्यापर्यंत पोहोचलं नाहीये. ते सुद्धा तिथपर्यंत तात्काळ पोहोचलं पाहिजे, म्हणजे त्यांना ते सोपं जाईल. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे उपोषण सोडत आहे. आणि आताच आपल्याला मंडळाधिकारी यांनी आता हे पत्र दिलेलं आहे आणि शासनाचे 2 प्रतिनिधी आपल्याकडे आहे, मंडळाधिकारी आहेत. आणि सर, आपलं काय नाव? मनोज आव्हाड, महसूल साहेब. महसूल साहेब तहसीलचे कर्मचारी आहेत. हे सुद्धा या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी मंडळाधिकारी यांच्या सोबत आलेले आहेत. आणि हे पत्र आपण तात्पुरत्या स्वरूपात आपण त्यांना हे सांगितले, पण तात्पुरत्या स्वरूपात मी हे उपोषण सोडत आहे. चला मॅडम, तुमचे धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. पण होईल तोपर्यंत लवकर खासदार, माननीय खासदार रावसाहेब दानवे, माजी खासदार, यांचं जे घर चालू आहे, बांधकाम चालू आहे, यांचा पंचनामा, ते बांधकाम चालू आहे, त्याचा परवानगी कोणी काढली, कोणाच्या नावावर आहे हे, आणि त्यांचा परवाना घ्या. ती सोसायटी पाठीमाग आहे आणि सर्वे नंबर 39 मध्ये ते बांधकाम चालू आहे. मी हे ठामपणे सांगतो. आणि खोटं जर असेल तर तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करू शकता, 353 करू शकता, काही अडचण नाही, त्यात दुमत नाही. मी तुम्हाला अडचण आणणार नाही कधीच. चला, एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.